कुटुंबामध्ये फूट पडली ही आपली चूक झाली अशी जाहीर कबुली अजित पवारांनी आपल्या भाषणातून दिली आहे। काल गडचिरोलीमधल्या कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजित पवारांनी आत्राम यांच्या मुलीला जाहीर सल्ला दिला। कुटुंबामध्ये फूट पडलेली लोकांना आवडत नाही याचा अनुभव मी घेतलाय, त्यावेळी माझी चूक झाली असं अजित पवार म्हणाले। वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही। आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठेतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली। आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे, तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका। आज अलीकडे काही त्यांचं बोलणं झालं नाही, त्यामुळे ते पश्चातापाच्या मोडमध्ये आहेत की नाही कळायला मार्ग नाही। पण तिथं जाऊन त्यांनी तो संदेश किंवा तिथं जाऊन त्यांना सल्ला देण्याचं काम केलेलं दिसतंय आणि त्या दोघांनाही, वडील आणि मुलगी यांना एक राहण्याच्या सूचना केलेल्या दिसतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।